आजचं आंदोलनची दिशा आहे की जोपर्यंत आम्हाला ठोस न्याय मिळत नाही, आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इकडनं उठणारच नाही। सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून आज हे आंदोलन छेडलं गेलं आहे। कारण ह्या दोनच संस्था अशा आहेत की ह्या म्हणजे कायम वर्षाचे 12 महिने म्हटलं तरी ह्या हॉस्पिटलशी टच असतात, लोकांच्या गरजांची पूर्तता करतात। रक्तदान नाही म्हटलं देव्या सूर्याजीने असे हजारो प्राण वाचवलेले आहे रक्तदानाच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे आम्ही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रूपा मुद्रणे म्हणा, लक्ष्मण कदम म्हणा, बागवे सर म्हणा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहे। आमची टीम अशी म्हणजे 24 तास सेवा देते। कोणीही रस्त्यात पडू देत आम्हाला कॉल येतो, तिथपर्यंत पोहोचतो, त्या रुग्णाला आम्ही दवाखान्यात आणतो आणि त्याच्यावर जे उपचार व्हायला पाहिजे ते आम्ही त्या करून घेतो। आम्ही एवढंच नाही की बाबा त्याला आणलं टाकलं असं आम्ही करत नाही की जोपर्यंत त्याला त्याच्या घरी उपचारानंतर घरी सुखरूप सोडून जात नाही तोपर्यंत आम्ही त्याची काळजी घेत असतो। आणि ह्या पद्धतीमध्ये आम्ही नाही म्हटलं तरी रात्री 9 ते 12 पर्यंत आम्ही ह्या रुग्णालयामध्ये सेवा देत असतो रुग्णांना। ही आवड म्हणून देतो आणि आम्हाला एक छंद लागला आहे की लोकांची सेवा करणे हा आमचा छंद आहे असं आम्ही जो म्हणतो। परंतु हे गोष्टी आपण करत असताना, आम्ही ही सेवा देत असताना असं आम्हाला लक्षात येतं की हॉस्पिटल क्षेत्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे कित्येक जणांना प्राण गमावे लागलेले आहेत आणि हे प्राण आमच्या डोळ्यासमोर जाताना आम्ही पाहिलेले आहेत। असं नाही की बाबा कोणी मृत्यू होऊन आला आणि आम्ही त्याला बघितलं, असं होत नाही। तर आमच्या डोळ्यासमोर प्राण गेलेले आहेत। लोकांचे आक्रोश जे आहेत, लोकांचे त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांचे जे आक्रोश आहेत हे नेते मंडळी बघायला येत नाही, ते आम्हाला बघावं लागतं। आणि अक्षरशः ते जरी आमचे कोणी नसले तरी आमच्या त्यावेळी डोळ्यातनं पाणी येतं। आम्ही जेव्हा सेवा देत असताना हे अनुभव आम्हाला येत असतात आणि ह्या गोष्टी मी जेव्हा देवा सूर्याजीच्या समोर मांडले तर देवा सूर्याजी म्हणाला की हे पण रवी तू जे करतो त्याच्या अगोदरपासून मी करतोय, परंतु आता कुठेतरी थांबलं पाहिजे, त्यासाठी आपण एक ताकदीने हे आपण असं आंदोलन उभं करूया। आम्हाला कोणी काय म्हणून देत काही फरक पडत नाही, पण आज जनतेला सेवा मिळाली पाहिजे। त्यांचे जे आरोग्यासंदर्भात ज्या काही तक्रारी आहेत त्याचं निरसन झालं पाहिजे, हे आपल्या आंदोलनाचं उद्दिष्ट असणार आहे। आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी केल्याशिवाय माघार घेणार नाही, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो।